So today we will discuss about the precipitation titration or अर्जेंटोमेट्रिक टायट्रेशन्स. तर या टायट्रेशनमध्ये सिल्वर नायट्रेटचा यूज करून आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ हलाइड्स आयन्स त्यांचे आपण कॉन्सन्ट्रेशन काढतो, म्हणजेच त्याची स्ट्रेंथ काढतो, म्हणजेच किती ग्रॅम आहे ते सोल्युशन आपल्या अननोन सोल्युशनमध्ये ते काढतो. सो हलाइड्स म्हणजे काय? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडाईन. सो या टायट्रेशनमध्ये सिल्वर नायट्रेट्स हे हलाइड बरोबर रिॲक्शन होऊन सिल्वर हलाइडची इनसोल्युबल प्रिसिपिटेट फॉर्म होते ॲट एंड पॉईंट ऑर इक्विव्हॅलंट पॉईंट. एंड पॉईंट म्हणजे काय? त्या जो आपला अननोन सोल्युशन आहे ते कम्प्लिटली कन्झ्युम झालं त्या रिॲक्शनमध्ये, त्याला आपण म्हणतो एंड पॉईंट. तर प्रेसिपिटेशन टायट्रेशनमध्ये 3 मेथड्सनी आपण एंड पॉईंट डिटेक्ट करतो. एक आहे मोहर्स मेथड, सेकंड आहे होलार्स मेथड आणि थर्ड आहे फजान्स मेथड. तर मोहर्स मेथड इट इज द डायरेक्ट टायट्रेशन मेथड, होलार्स मेथड इनडायरेक्ट बॅक टायट्रेशन मेथड आणि फजान टायट्रेशन इट इज द डायरेक्ट टायट्रेशन बट यूज द ॲडझॉर्प्शन ॲज द इंडिकेटर. तर मोहारा टायट्रेशनमध्ये आपण डायरेक्ट टायट्रेशन करतो. ब्युरेटमध्ये सिल्वर नायट्रेट घेतो आणि ॲज अ टायट्रंट जिचं कॉन्सन्ट्रेशन नोन असते त्याला ॲज अ स्टँडर्ड सोल्युशन त्याला आपण म्हणतो टायट्रंट म्हणतो. तर ते आपण घेतो ब्युरेटमध्ये AgNO3 आणि जेही अननोन सोल्युशन आहे क्लोरीन आहे ते घेतो आपण कोनिकल फ्लास्कमध्ये. सो जेव्हा एक एक ड्रॉप आपण ब्युरेटमधून ॲड करतो सिल्वर नायट्रेटचा, तर त्यामध्ये जो सिल्वर आहे Ag तो जे अननोन सोल्युशन आहे आपलं क्लोरीनचं त्याच्याबरोबर रिॲक्शन फॉर्म करतो आणि प्रॉडक्टमध्ये काय होईल? आपला AgCl कंबाईन होऊन AgClची प्रिसिपिटेट फॉर्म होईल. एक ड्रॉप ॲड केला आपण ब्युरेटमधून, खालचं जेही आपलं कोनिकल फ्लास्कमध्ये अननोन क्लोराईड आहे त्या क्लोराईडबरोबर पहिला ड्रॉप्स सिल्वरचा ॲज अ AgCl फॉर्म होईल. दुसरा ड्रॉप ॲड केल्यावर पुन्हा त्याच्यामधलं जे खालच्यामधलं क्लोरीनचं आणि ब्युरेटमधल्या ड्रॉपचं कॉम्बिनेशन फॉर्म होऊन AgCl प्रेसिपिटेट फॉर्म होईल. तर हे जे प्रेसिपिटेट फॉर्मेशन आहे तर त्या जेही आपलं अननोन सोल्युशन आहे त्याच्यामधलं जे क्लोरीन आहे ते कन्झ्युम होईपर्यंत AgCl हे प्रेसिपिटेट फॉर्म करतो. पण ॲट एंड पॉईंट झाला, पूर्ण कन्झ्युम झाला क्लोरीन, नंतर आपण वरून एक ड्रॉप जर ॲड केला तर तो ड्रॉप जोही आपला इंडिकेटर आहे तर तो काय कोणता? पोटॅशियम क्रोमेट. तर त्या पोटॅशियम क्रोमेट बरोबर प्रेसिपिटेट फॉर्म होऊन आपल्याला कलर चेंज होईल. अगोदर आपल्या सोल्युशनचा कलर असतो येलो कलर आणि एंड पॉईंटला आपल्याला रेड कलर याचा प्रेसिपिटेट फॉर्म होते. तर हे आहे मोहर्स मेथड. सेकंड आहे होलार्स मेथड. होलार्स मेथडमध्ये आपण काय करतो? जेही आपल्याला क्लोरीन डिटरमाइन करायचं और हलाइड डिटरमाइन करायचं, तर ते हलाइड डिटरमाइन करण्यासाठी आपण एक नॉन स्टँडर्ड सोल्युशन ऑफ AgNO3, तर जे नॉन क्वांटिटीचं आपण AgNO3 त्या जे कोनिकल फ्लास्कमध्ये ॲडिशन करतो. समजा 10 ml झालं, 20 ml झालं, तर ते ॲड करतो आपण त्या कोनिकल फ्लास्कमध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला अननोन काढायचं आहे, ॲनलाइट आहे, हलाइड्स आहे, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडाईड आहे. तर त्याच्यामध्ये आपण नॉन AgNO3 ॲड केलं तर ते नॉन AgNO3 जो आहे तो Ag हा त्याच्या कोनिकल फ्लास्कमधल्या क्लोरीन बरोबर रिॲक्शन फॉर्म होईल आणि नंतर राहिलेला जो Ag आहे तो Ag आपण थायोसायनिन बरोबर टायट्रेशन करून तो किती सिल्वर त्याच्यामध्ये बॅक राहिला तर त्याला आपण म्हणतो बॅक टायट्रेशन. सो इट इज नोन ॲज ऑल्सो बॅक टायट्रेशन. होलार्स मेथड. थर्ड्स आहे फजान मेथड. फजान मेथडमध्ये वी इज द ॲडझॉर्प्शन इंडिकेटर. तर या ज्या वरच्या ज्याही मेथड्स आहे मोहार्स मेथड आणि होलार्स मेथड, तिथं जोही आपला एंड पॉईंट आहे तो एंड पॉईंटला जे इंडिकेटर आहे ते इंडिकेटर जे वरचं जे आपलं स्टँडर्ड सोल्युशन आहे तर त्याच्याबरोबर कॉम्प्लेक्स फॉर्मवर आपल्याला एंड पॉईंट समजत होता. पण फजान मेथडमध्ये जोही एंड पॉईंट आहे तर तो एंड पॉईंट आहे तो जे इंडिकेटर आहे तर ते टायट्रंट बरोबर न रिॲक्ट होता जो आपला प्रेसिपिटेट फॉर्म झाला AgClचा त्या प्रेसिपिटेट बरोबर रिॲक्ट होऊन और ॲडझॉर्ब होतो त्याच्याबरोबर आणि कलर चेंज होतो. सो ॲट एंड पॉईंट देर इज अ पिंक कलर फॉर्मेशन.